बघायला आले हो मी इथे. तुला झोप लागते ना शक्ती? नाही नाही लागत आहे. अगं पण असं कसं चालेल? झोप लागली पाहिजे ना तुला. तुला झोप लागेल तेव्हाच तर तुला स्वप्न पडेल आणि स्वप्न पडलं कीच मग तू नानांना वाचवू शकतेस की नाही ग? मी झोपायचा खूप प्रयत्न करते पण मला झोपच येत नाहीये. असं कसं ग? नाही माहिती मला. पण झोप तर लागली पाहिजे ना तुला. शेवटी काय नानांच्या मरणाचा प्रश्न आहे ना. नानांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे ना शक्ती. त्यांचं मरण जगणं आता तुझ्याच हातात आहे की नाही, म्हणून तर आपण इतकं सगळं करतोय की नाही. तुझं झोपणं म्हणून खूप गरजेचं आहे ना. तू स्वप्न बघितलं पाहिजे ना, मग ते उपाय सुचेल तुम्हाला सगळं. म्हणून नानांचा जीव वाचवणं महत्वाचं आहे की नाही. मी काय म्हणते, मला ना एक उपाय सुचलाय. तुमच्याकडे तेल आहे का? तेल असेल तर घेऊन या. मी ना छान शक्तीच्या डोक्याला ना चंपी करून देते. चंपी केली ना की तिला छान शांतपणे झोप लागेल नाही का? कसा वाटला माझा उपाय? हो आहे ना, घेऊन येते मी. चांगला उपाय असतो बघा हा. हा शक्ती, डोक्याची चंपी केली ना तर तुला मस्त झोप लागेल बघ. हो ना, आलेच मी. जा जा जा, घेऊन या घेऊन या. आणले आणले. हा हे घ्या. बरं भद्रावती मॅडम, माझ्याकडे अजून एक उपाय असतो बघा. जायफळ घातलेलं दूध मी शक्तीला देते प्यायला, म्हणजे तिला पटकन छान झोप लागेल. हा तर आणखीन उत्तम उपाय आहे. अगं ए बाई, नको ना तुझं डोकं पुढे पुढे चालवूस. कशाला आता जायफळाचं दूध? कशाला? चंपी केली ना तिला नी छान की मग येईल तिला झोप. उगाच अजून दुसरे कशाला उपाय आपण करायचे नाही का? ही बेस्ट आयडिया आहे. आपण चंपी करूया तिची. नको ते जायफळाचं दूध वगैरे नाही का? का नको? अयो, जायफळाने पटकन झोप लागते बघा. विजयलक्ष्मी बरोबर बोलते. जायफळात झोप आणण्याचा गुणधर्म असतो. हो. हे विजयलक्ष्मी, तू एक काम कर ना, पटकन जाऊन जायफळयुक्त दूध घेऊन ये. आलेच मी. ठीक आहे. शेवटी काय, शक्तीला झोप येणं हे महत्वाचं नाही का? तू ये ना शक्ती, बस ना बस. ये, तुला उशी देऊ का बसायला? नाही. बर बस बस. आण तू जायफळयुक्त दूध. त्या दुधात टाकायला माझ्याकडे वेगळं औषध आहे. फक्त त्या औषधातले 2 ड्रॉप जास्त टाकावे लागतील. हरकत नाही. शक्ती, आज मी बघतेच तू कशी झोपतेस. हे घे झोपेवरचा रामबाण उपाय. ए वस्त्र्या, डोक्यावर पडलाय का तू? झोप येत नाही म्हणून दारू पिऊ? हा, तुला माहिती आहे ना आपण दारू पित नाही. शेट, त्या बाजूला चल. हे ब्रो, थोडीशी घे ना. हे कुठे मोठे जास्त घेऊन. डोक्यात जाऊ नको, फेकून देती. बर ठीक आहे, ठेवतो. ए ब्रो, आपल्याकडे दुसरा रामबाण उपाय आहे. हे बघ. काय? अरे झोपेच्या गोळ्या. बघतोस काय ब्रो? अरे माझ्या फ्रेंडने दिल्यात. मी त्याच्याकडे मागितल्या, मला पाहिजेत म्हटलं. त्याला डॉक्टरने लिहून दिल्या होत्या. मी म्हटलं मला पाहिजेत, त्याने लगेच दिल्या आणि आपण तुला दिल्या. घे. अरे घे बिंदास. बघ असे
ओपन करायची आणि घ्यायची. घे. अरे घेतलीस ना, आरामात झोपशील आणि मग स्वप्न पडेल. शेट झोपेचीच गोळी आहे ना? अरे नको टेन्शन घेऊ, काही साईड इफेक्ट होत नाही यार. ठीक आहे. शेट तू गोळी घे, मी पाणी घेऊन येतो. हा बाजूने. कोरोना तुम्ही अहो, काय तुम्ही रात्रीचे असे काळे कपडे घालून येऊ नका हो. ते असे केस, मला वाटलं भूताला घाबरलो ना मी. हा? या. बोललो मी ऐकली. या बसा बसा. काय हो कोरोना, एवढ्या रात्रीच्या इकडे कसं काय, काय विशेष? काय काम होतं काय? नाही नाही, म्हणजे मी इकडून जात होतो ना, तर बघितलं शिवा जागा आहे म्हणून काळजी वाटली म्हणून मी आलो. शिवा तू झोपला नाहीस का अजून? झोप येत नाही म्हणून तर झोपेची गोळी घेतोय. अरे बापरे, याने झोपेची गोळी घेतली तर हमखास ह्याला झोप लागेल आणि स्वप्नही पडेल. नाही 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 नाही, काही झालं तरी हा बैल झोपता कामा नाही. हा झोपला तर तो चिटकोबा आणि वैनवस मला कायमचं झोपवतील. आता काही करून माझ्याकडचं औषध ह्याला पाजायलाच हवं. शेट कोरोना, तुम्ही इथे ह्या वक्ताला? हा, रस्त्यातून जात होतो तर शिवा दिसला, जागा दिसला ना, म्हणून आलो. काळजी पोटी, बाकी काय नाही. अच्छा अच्छा, बर बर. शेट हे घे पाणी, गोळी घ्यायची ना? घे गोळी घे. ही कसली गोळी घेतोय हा? थांब 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 थांब, पिऊ नको. काय झालं? नाही नाही, अरे गोळी थंड पाण्यातून घ्यायची नसते, गरम पाण्यातून घ्यायची असते. एवढं साधं नॉलेज तुम्हाला कळत नाही? पण कोरोना भाऊ, माझा फ्रेंड तर थंड पाण्यातनच गोळी घेतो. अरे तुझा मित्र तुझ्या इतका बिंडोकच असेल ना. अरे मी पण मेडिकल सायन्सला ऍडमिशन घेतलं होतं. माझ्या आयुष्यातला तो पहिला दिवस होता मेडिकल सायन्सला जायचा. मी गेलो अर्ध्या रस्त्यात आणि अचानक प्रिन्स बॉसचा मला फोन आला की कोरोना, मला तुझी गरज आहे. मी थांबलो, विचार केला आणि मला कळलं की मी करिअर नाही निवडलं. मी बॉसकडे धावत गेलो कारण माझी त्यांना गरज होती. मी त्यांना वाचवलं. पण मी माणूस म्हणून विचार केला की मी माझं करिअर नाही, मी बॉसला निवडलं.